बाहेरून कुरकुरीत आतून सॉफ्ट असं मस्त असे कटलेट बटाट्याचे केलेले आहेत आज आपण. एकदम छान असे कुरकुरीत वरून झालेले आणि मधून मस्त असे सॉफ्ट आहेत बघा. हे बघा किती छान असे तोडल्यानंतर दिसत आहेत. हे बघा किती छान अशी कोटिंग बसलेली आहे मस्त अशी. तर तुम्ही पण हा प्रकार नक्की करून बघा नाश्त्याचा. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं पुष्पा पाटील किचनमध्ये. आज आपल्याला झटपट असा नाश्त्याचा प्रकार बघायचा आहे, बटाटा कटलेट. त्यासाठी मी इथे 4 मीडियम साईजचे बटाटे उकडून घेतलेले आणि मॅश करून घेतले बघा. असे पोहे घेतलेत बघा, मी इथे बारीक करून घेतलेले. आपण जे रेग्युलर पोहे करतो ना तेच पोहे आहेत. ही वाटीभर केलेली होती मी बारीक. तर आपल्याला लागेल तसं आता हे पोहेचं पीठ आहे ना याच्यात घालून घ्यायचं आहे, म्हणजे त्याच्याने ते चांगलं मिळून येईल. नंतर लागलं तर अजून घालू आपण त्याच्यात. मटर घेतले होते बघा, एक छोटी वाटी मीडियम साईजची. तर ते पण मी असे मिक्सरमधून थोडेसे असे मॅश करून घेतलेले आहे. अख्खे जर टाकले ना तर ते फुटण्याची शक्यता असते तेलामध्ये, त्याच्यासाठी मी असं बारीक करून घेतलं आहे थोडंसं. त्याच्यात आता बारीक कट केलेली हिरवी मिरची घालणार आहे मी. मॅगी मसाला घेतला आहे छोटा अर्धा चमच. चाट मसाला घेतला आहे छोटा अर्धा चमच. छान चटपटीत अशी चव येते. धना पावडर घेतला आहे छोटा 1 चमच. जिरं घेतलं आहे मी थोडंसं कुटून असं, छोटा अर्धा चमच घेतलं आहे ते. हळद घेतली आहे, गरम मसाला आहे थोडासा आणि मिरची पावडर घेतलेली आहे चवीनुसार. आणि आता मीठसुद्धा आपल्याला चवीनुसार घालून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये. कोथिंबीर घालते मी, स्वच्छ धुवून आणि कापून घेतलेली आहे. हे सर्व आता आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे व्यवस्थित. आणि जर वाटलं तर आपण वरून अजून पोहे घालू. तर हाताने व्यवस्थित मिक्स करून घेतलं बघा. आणि असं झालेलं आहे. तर वरून काही नवीन मी पोहे घातले नाही त्याच्यात. हे बघा असंच पाहिजे आपल्याला पीठ. तर याला आता 5 मिनटं साईडला ठेवू पुढची तयारी करेपर्यंत. इथे मी 2 चमच रवा घेतलेला आहे, मोठे 2 चमच. त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं आता मिरची पावडर टाकायचं आहे. हे बघा, थोडी मिरची पावडर घालू, चवीनुसार मीठ घालू. आणि मिक्स करून घेऊ चांगलं असं. 2 चमच मी इथे कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे. आता त्याची आपण स्लरी तयार करून घ्यायची आहे. या पद्धतीने बघा आपण अशी स्लरी तयार करून घेतलेली आहे. पातळच केलेली आहे, घट्ट नाही ठेवायची जास्त. हे बघा, तोपर्यंत बघा आपलं छान असं पीठ तयार झालेलं आहे. तर आपण आता याचे कटलेट तयार करून घेऊ. छोटासा गोळा घेतला मी. आणि असं असं गोल करून घ्यायचं आणि असं थोडंसं त्याला दाबून घ्यायचं आहे. साईडला असं व्यवस्थित असं करून घ्यायचं हाताने. जाड बारीक तुम्हाला कसं ठेवायचं तर ठेवू शकता तुम्ही, लहान मोठं. मी मीडियम साईजचे करते, जास्त जाड पण नाही बारीक पण नाही आणि लहान पण नाही मोठे पण नाही. हे बघा असे या पद्धतीने मी 2-3 आता करून घेते. 4-5 मी इथे करून घेतले. आपण आता यांना तळून घेऊ. इकडे बघा तेल ठेवलं आहे तापायला. तेल असं मीडियम करून घ्यायचं आहे आपल्याला, एकदमच असं कडकडीत नाही करायचं आहे, मीडियम ठेवायचं आहे. तर तेल पण आपलं तापत आलेलं आहे. आता आपण हे एक कटलेट घेऊ आणि जी आपण स्लरी तयार करून ठेवली आहे ना कॉर्नफ्लॉवरची, त्याच्यामध्ये असं डीप करून घेऊ. आणि रव्यामध्ये घोळून घेऊ असं, म्हणजे छान असं कुरकुरीत लागतं.
व्यवस्थित सर्वीकडे असा रवा लावून घ्यायचा आहे आणि तेलामध्ये सोडून द्यायचं आहे। हे बघा, या पद्धतीने असं व्हायला पाहिजे। एकदम असं टाकल्यानंतरच असा धुवा नाही निघायला पाहिजे, असं मीडियमच गरम करायचं आहे तेल आपल्याला। दुसरं पण आता तसंच करू आपण, कॉर्नफ्लॉवरमध्ये डीप करून घेऊ व्यवस्थित असं आणि परत रव्यामध्ये डीप करू। बघा, व्यवस्थित असा रवा लावून घ्यायचा आहे आणि तेलामध्ये सोडून देऊ। तर बघा, मी अजून एक सोडून घेतलं आहे त्याच्यामध्ये तेलामध्ये। आता हे आपण जे सुरुवातीला टाकलेलं होतं ना बघा, छान असं झाली एक बाजू। आता पलटी करून घेऊ आपण आणि एक 2-3 मिनिटं छान असं कुरकुरीत करून घेऊ। तर हे सुरुवातीला जे टाकलं होतं ना आपलं, ते छान असं तळलं गेलेलं आहे। तर मी 4 ते 5 मिनिट असं तळून घेतलं, एक बाजू 2 मिनटं आणि दुसरी बाजू 2 मिनिटं असं। हे काढून घेऊ आता टिश्यू पेपरवर आणि हे अजून थोडंसं आपण तळून घ्यायचं आहे। अजून बघा 1 मिनिटभर यांना पण तळून घेतलं, छान असे तळले गेले। काढून घेऊ आता। तर ह्याच पद्धतीने मी आता उरलेले तळून घेते। सर्वच कटलेट बघा मी तळून घेतले, छान झालेले आहेत, अगदी हलके फुलके झालेले आणि मस्त कुरकुरीत सुद्धा झालेले। एकदम छान असे कुरकुरीत झालेले आहेत बघा। हे बघा, ते कुरकुरीत आहेत आणि मधून एकदम असे सॉफ्ट, खायला एकदम भारी लागतात। तुम्ही सुद्धा नक्की एकदा ट्राय करून बघा। गरम गरम आता सर्व करू आपण। बघा, छान असे मस्त याच्यासोबत तळलेली मिरची किंवा मस्त अशी हिरवी चटणी घेऊ शकतात, एकदम भारी असं लागतात। रेसिपी आवडली असेल तुम्हाला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।